कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। रुग्णालयात अत्यावश्यक औषधांचा तात्पुरता तुटवडा भासलाय। तालिबानशी युद्ध टाळण्यासाठी पाकिस्तानची 10 अब्ज डॉलर्सचा करार करण्याची तयारी आहे। सणांच्या काळात विमान भाडेवाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे। माथेरानमधील ई-रिक्षा चालकांचा बेमुदत बंद सुरू आहे। बनावट HRA दावे महागात पडतील। मोठ्या भागीदारी करण्यात अपयश आल्याचं सूर्यकुमार म्हणालाय। सई तामणकरने पुरस्कार सोहळ्यांवर सवाल केलाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 24 फेब्रुवारी वार मंगळवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे शासकीय रुग्णालयांची। मुंबईच्या उपनगरातील काही शासकीय रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक औषधांचा तात्पुरता तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत। विशेषतः कूपर रुग्णालय येथे काही औषधांचा साठा मर्यादित असल्याचं समजतं। त्यामुळे काही रुग्णांना बाहेरील औषध दुकानांतून औषधं खरेदी करावी लागतायत। रुग्णालय प्रशासनाकडून मात्र लवकरच आवश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी संबंधित विभागाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। केफिक्सिमी, फ्लुकॅनझॉल यांसारखी अँटीबायोटिक आणि अँटीफंगल औषधं तसंच लेबटलोल, ॲटेनॉलॉल, रॅम्प्रिल ही उच्च रक्तदाब नियंत्रणासाठीची औषधं काही दिवसांपासून अपुरी आहेत। याशिवाय आयसोसॉर्बाइन नायट्रेट, अटोरव्हास्टॅटिन यासारखी हृदय रुग्णांसाठीची औषधं, ट्रॅनेक्सॅमिक ॲसिड आणि डायक्लोपॅरासिटामॉल यांचाही साठा मर्यादित असल्याचं सांगितलं जातं। ही औषधं हृदय रुग्ण, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण आणि संसर्गग्रस्त रुग्णांच्या उपचारात नियमित वापरली जातात। खाजगी औषध विक्रेत्यांच्या मते बाजारातही काही औषधांची मागणी वाढली आहे। उत्पादनातील तांत्रिक अडचणी आणि वाढती मागणी यामुळे तात्पुरती समस्या निर्माण झाल्याचं औषध विक्रेत्यांचं म्हणणं आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पाकिस्तानची। तालिबानशी असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संसदीय कामकाज मंत्री तारिक फजल यांनी सिनेटमध्ये एक महत्त्वाचा खुलासा केलाय। मंत्री फजल यांनी सांगितलं की ते तेहरीक-ए-तालिबानबाबत अफगाण सरकारशी करार करू इच्छितात। त्यासाठी ते तालिबान सरकारला 10 अब्ज पाकिस्तानी रुपये देण्यासही तयार आहेत, परंतु गोष्टी व्यवस्थित होत नाहीत। या खुलाशामुळे पाकिस्तान अफगाणिस्तानशी युद्ध करू इच्छित नाही का असा प्रश्न उपस्थित झालाय। मंत्री तारिक फजल यांनी सिनेटच्या बैठकीत सांगितलं की आम्हाला तालिबानने सीमा सोडून इतरत्र जावं असं वाटतं। आम्ही यासाठी 10 अब्ज रुपये देण्यासही तयार आहोत, परंतु अफगाण सरकार कोणतीही हमी स्वीकारण्यास तयार नाही। आमच्याकडे लढण्याशिवाय पर्याय नाही। आम्ही फक्त मृतदेह गोळा करण्यासाठी येथे बसलो नाही आहोत। आम्ही हल्ला केला आणि आम्ही योग्य ते केलं। पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले TTPच्या इशाऱ्यावर केले जात आहेत, त्यांना थांबवण्याची गरज नाही। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाची। सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने सणासुदीच्या काळात विमान भाड्यात अचानक होणारे चढ-उतार आणि खासगी विमान कंपन्यांकडून आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क हा मुद्दा गंभीर असल्याचं म्हटलं। केंद्र सरकारला या प्रकरणाचा विचार करून औपचारिक उत्तर सादर करण्यास सांगितलं। न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने म्हटलं की सणासुदीच्या काळात विमान भाड्यात होणारे चढ-उतार आणि अतिरिक्त शुल्क ही गंभीर चिंतेची बाब आहे, ज्यावर संविधानाच्या कलम 32 अंतर्गत लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। सामाजिक कार्यकर्ते S. लक्ष्मीनारायणन यांनी दाखल केलेल्या रीट याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने हे म्हटलंय। या याचिकेत विमान भाड्यात अचानक आणि जास्त चढ-उतार रोखण्यासाठी नियामक मार्गदर्शक तत्व मागितली होती। ही अतिशय गंभीर चिंतेची बाब आहे, अन्यथा आम्ही कलम 32 याचिकेवर विचार केला नसता, असं खंडपीठाने म्हटलं आणि या प्रकरणाकडे न्यायालयाचं लक्ष वेधलं पाहिजे यावर भर दिला। पॉडकास्टची चौथी बातमी आहे माथेरानमधील ई-रिक्षा चालकांची।
रायगड जिल्ह्यातील थंड हवेचं पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या माथेरानमध्ये ई रिक्षा चालकांनी बेमुदत बंद आंदोलन सुरू केलंय. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. ई रिक्षा सेवा पूर्णपणे बंद राहिल्यामुळे विद्यार्थी, स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं चित्र पहिल्याच दिवशी दिसून आलं. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्याने माथेरानमध्ये इंधनावर चालणाऱ्या वाहनांना बंदी आहे. सर्व चालकांना ई रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठीच संघटनांनी बेमुदत संपाचा मार्ग स्वीकारला आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे घर भाडे भत्त्याची. नवीन आयकर नियमांमध्ये घर भाडे भत्ता म्हणजेच HRA दाव्यामध्ये बदल प्रस्तावित आहे, ज्यामुळे पालक, भावंड किंवा इतर नातेवाईकांना भाडं दिलं जातं अशा दाव्यांवर परिणाम होऊ शकतो. 1 एप्रिलपासून पगारदार व्यक्तींना HRA कर लाभांचा दावा करताना त्यांच्या घर मालकाशी असलेलं त्यांचे संबंध स्पष्टपणे उघड करावे लागू शकतात. नांगिया ग्लोबल ॲडवायझर्सचे भागीदार संदीप झुंझुनवाला यांनी लाईव्ह मेंटच्या अहवालात म्हटलं आहे की सवलतीचा गैरवापर रोखणं हे उद्दिष्ट आहे, विशेषतः अशा प्रकरणांमध्ये जिथे कुटुंबातील सदस्यांना कर देयता कमी करण्यासाठी भाडं दिलं जात असल्याचं दाखवलं जातं. जर हा नियम लागू झाला तर कर अधिकारी HRA दाव्यांची अधिक कठोर तपासणी करू शकतात. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. मोठ्या भागीदारी करण्यात आलेलं अपयश मुळावर आलं अशी खंत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर व्यक्त केली. पॉवर प्लेमध्ये सामना जिंकता येत नसतो, परंतु पॉवर प्लेमध्ये अधिक फलंदाज बाद झाल्यावर सामना गमावला जातो याचं भान ठेवायला हवं. आमच्याकडून चांगल्या भागीदारी झाल्या नाहीत, यापेक्षा अधिक चांगली फलंदाजी करता आली असती अशी निराशा सूर्यकुमारने व्यक्त केली. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री सई ताम्हणकरची. मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री सई ताम्हणकर ही तिच्या स्पष्ट वक्तेपणासाठीही ओळखली जाते. अलीकडेच एका चर्चेदरम्यान तिने पुरस्कार सोहळ्यांमधील मांडणी आणि कलाकारांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीकडे लक्ष वेधलं. सईने आपल्या मतातून पुरस्कार वितरण कार्यक्रमांमध्ये दिसणाऱ्या विसंगतीवर भाष्य केलं. सई म्हणाली, विविध मराठी सोहळ्यांमध्ये इतर भाषांतील कलाकारांना विशेष महत्त्व दिलं जातं, मात्र याच वेळी मराठी चित्रपटसृष्टीत दशकानुदशकं योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना अपेक्षित सन्मान मिळत नाही. लोकप्रियतेच्या आणि ग्लॅमरच्या निकषांवर बसवलेल्या प्राधान्यक्रमामुळे अनुभवी कलाकारांना मागच्या रांगेत बसावं लागतं, असं ती म्हणाली आहे. हे होतं isakal.com पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.